पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे। गेल्या 5 वर्षातील निच्चांकी पाणीसाठा शिल्लक आहे। या 4ही धरणात फक्त 52.99% पाणी शिल्लक आहे। त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे। शेतीचं आवर्तन, शहराला आवश्यक असणारं पाणी, बाष्पीभवन याचा विचार करून पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरावरही पाणी कपातीचं संकट निर्माण झालंय। सुनेगाव तलावात केवळ 15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। या तलावातून लोहा शहरासोबतच 9 गावांना पाणी पुरवठा केला जातो। यंदा लिंबोटी धरणातून तलावात पाणी सोडण्यात आलं नाही। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाणी संकट ओढावल्याचा आरोप नागरिक करतात। सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांच्या कार्यक्रमाचे बॅनर मराठा आंदोलकांनी जाळले। लोकसभा निवडणुकीच्या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भूमीवर मराठ्यांचा वाढता विरोध या ठिकाणी पाहायला मिळाला। मराठा आरक्षण आंदोलनाची धग अजूनही संपलेली नाही, मात्र याचे दुष्परिणाम मतदानावर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। बीडमध्ये मनोज जरांगेंसह 150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल झालाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी बीड शहरातील नाळवंडी नाका आणि उमरद फाटा इथं सभा घेतली होती। या प्रकरणी विनापरवानगी सभा घेणं, जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन करणं तसंच जेसीबीचा असुरक्षितरित्या वापर करणं या आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले।